यानंतर बघूयात मराठा आरक्षणाच्या बातम्या। जरांगेंचा पायी मोर्चाचं पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये जंगी स्वागत। मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी। आज मोर्चाचा लोणावळ्यामध्ये मुक्काम। मनोज जरांगे पाटलांना नोटीस बजावा। हायकोर्टाचे आझाद मैदान पोलिसांना आदेश। आझाद मैदानाची क्षमता 5000 लोकांची असल्याची माहिती द्या, कोर्टाचे पोलिसांना आदेश। मराठे सदावर्तेंना घाबरत नाहीत, आम्ही न्यायालयात जाऊ, न्याय मंदिर आम्हाला नक्की न्याय देईल, मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। काय नाही ते काय फरक पडत नाही, ते काय घाबरण्याचं काम नाही, मराठी काय घाबरत नाही, त्याचं त्याला चालून द्या। फक्त न्याय मंदिराच्या बाबतीत न्याय मंदिराने आमच्यासाठी काय न्याय दिला आम्ही ते बघू आणि आम्हालाही न्याय मंदिर न्याय देईल। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही आणि रोड ब्लॉक होणार नाहीत याची सरकारने खबरदारी घ्यावी। सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाचे आदेश। सध्या लोकशाही मार्गाने मराठ्यांचं आंदोलन सुरू, पण आम्हालाही मुंबईत येण्याची काहीच हौस नाही। कोणती चुकीची मागणी आम्ही केलेली नाही। सरकारला 7 महिने दिले, अजून किती वेळ द्यायचा, जरांगे पाटलांचा सरकारला सवाल। मागासवर्ग आयोगाकडून त्रुटी दूर करण्याचं काम, अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढू, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। हे मराठा आरक्षणाचं सर्वे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सरकारला सादर होईल आणि मी म्हटल्याप्रमाणे एक विशेष अधिवेशन घेतलं जाईल। जरांगे पाटील यांनी गरीब मराठा असा वेगळा गट तयार करावा, कारण त्यांची समस्या ही वेगळी। प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगे पाटलांना सल्ला। तसंच श्रीमंत मराठ्यांकडून आंदोलन चिरडण्याची शक्यता अशी व्यक्त केली शंका। श्रीमंत मराठा किंवा निजामी मराठा या इलेक्शनचे आतुरतेने त्या ठिकाणी वाट बघतोय, याच्यासाठी की इलेक्शन आलं तर हे आंदोलन जरांगे पाटील यांचं असणारं आंदोलन आपल्याला जिरवता येईल। प्रकाश आंबेडकरांनी दिलेला सल्ला मी कायमच मान्य करतो, मात्र ओबीसीतून आरक्षण हवं त्यावर आम्ही ठाम, मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। आम्हाला न्याय मिळावा यासाठी तसंच ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आंबेडकरांनी आमच्या सोबत राहावं, जरांगे पाटलांचं प्रकाश आंबेडकर यांना आवाहन।